काय दिलेलं आहे, द नॉमिनल डायमीटर ऑफ ट्रिपल थ्रेडेड स्क्रू इज 50 mm. म्हणजे इथं लिहू आपण डायमीटर नॉमिनल दिलेलं आहे म्हणजे DO लिहायचा इज इक्वल टू 50 mm. आता क्वेश्चन नंबर 1 आन्सर आहे व्हाईल द पीच इज 8 mm. त्याच्या पहिले काय लिहिलेलं आहे, ट्रिपल थ्रेडेड स्क्रू. ट्रिपल थ्रेडेड स्क्रू म्हणजे L इज इक्वल टू 3P. मग काय आहे, व्हाईल द पीच इज 8 mm म्हणजे P इज इक्वल टू 8 mm. ओके. इट इज यूज विथ अ कॉलर हॅव्हिंग. आता कॉलर आहे, कॉलर हॅव्हिंग आउटर डायमीटर 100 mm म्हणजे DOC म्हणजे कॉलरची आउटर डायमीटर किती आहे, 100 mm. नंतर इनर डायमीटर ऑफ कॉलर DOI इज इक्वल टू 60 mm. नंतर द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ॲट थ्रेडेड सरफेस ॲज वेल ॲज कॉलर सरफेस म्हणजे दोघं दिलेले म्यू इज इक्वल टू म्यू सी इज इक्वल टू 0.15. नंतर द स्क्रू इज यूज टू रेज अ लोड ऑफ 15 kN म्हणजे W दिलेला आहे 15 kN इज इक्वल टू 15 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके. आता युजिंग युनिफॉर्म विअर थिअरी फॉर कॉलर फ्रिक्शन ते काही नाही, ते आपण जसं सॉल्व करतो तसंच आहे. नंतर काय काय काढायचं आहे, टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड. पहिले हे दोघं काढू मग खालची कन्सेप्ट समजवतो. पहिले काय, टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड म्हणजे TR इज इक्वल टू वॉट, TL इज इक्वल टू वॉट. आणि इथं बाय कन्सिडरिंग कॉलर फ्रिक्शन. कॉलर फ्रिक्शन. आता सगळ्यात पहिली गोष्ट, कोणतंही सम सॉल्व करताना टॅन फाय आणि अल्फा, फाय आणि अल्फा तर पहिलेच काढायचे. मग त्यासाठी मी काढतो पहिले फाय म्हणजे टॅन फाय. टॅन फाय हा फ्रिक्शन अँगल आहे म्हणजे म्यू. आपण जसं की मागच्या याच्यात बघितलं, कुठे गेला, याच्यात नाही, इथे बघितलं टॅन फाय म्हणजे फ्रिक्शन अँगल इज इक्वल टू म्यू. तोच फॉर्म्युला इथं वापरला, टॅन फाय इज इक्वल टू म्यू म्हणजे म्यू किती आता 0.15 कॅल्सियम. टॅन फाय इज इक्वल टू 15 म्हणजे फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 15. शेप टॅन इनवर्स 15. तर उत्तर किती आलं, 86.15 नाही 0.15 सॉरी 0.15. तर उत्तर किती आलं 8.53 म्हणजे फाय आला आपला 8.530 डिग्री. किंवा राऊंड ऑफ करायचं तर हा 1 पण होऊ शकतो कारण त्याच्यानंतर 7 आहे. नंतर आपला टॅन अल्फा इज इक्वल टू, हा हेलिक्स अँगल आहे, हेलिक्स अँगलचा फॉर्म्युला आहे लीड बाय पाय DM. पण ह्यासाठी आपल्याकडे DM नाही आहे. आता DM काढायचा कसा, DM मीन डायमीटर इज इक्वल टू आउटर डायमीटर मायनस पीच बाय 2. पीच बाय 2 करायचं. ते का करायचं, सपोज असा आपला थ्रेड आहे, स्क्वेअर थ्रेड आहे तसं कन्सिडर करा. हां, आपला हा होतो P/2. आपल्याला एवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे, हा डायमीटर घ्यायचा आहे म्हणजे ॲव्हरेज इकडून P/4 प्लस इकडून P/4 मायनस होतो. P/2 का P/4 नाही, P/4 मायनस होतो म्हणजे टोटल P/2 मायनस होतो असं होतं. म्हणजे P/4 प्लस P/4 किती होतं, 2P/4 म्हणजे P/2. समजलं. हा P/2 इथून मायनस झाला. मग P/2 मायनस झाला, DO किती आहे 50 वजा पीच किती आहे 8/2 किती आलं 8/2 4 म्हणजे 46 आहे. बरोबर. आता म्हणजेच आता लीड इज इक्वल टू 3P लिहिलेलं आहे आपण. का तर इथं दिलेलं होतं ट्रिपल थ्रेडेड स्क्रू. मग लीड इज इक्वल टू किती येईल 3 × 8 मग 8 त्रिक 24 म्हणजे लीड आला
24/पाय इंटू डी एम किती आहे 46 इज इक्वल टू किती येईल 24/पाय 24/पाय इंटू 46 आणि tan इनवर्स आन्सर 9.429 किती आलं 9.429 डिग्री दिसत नाही का? 9.429 ओके बरोबर आहे हां. आता इथं झालं आपलं फाय आणि अल्फा. आता आपल्याला टॉर रिक्वायर्ड टू रेज द रोड विथ बाय कन्सिडरिंग कॉलर फ्रिक्शन आहे. म्हणजेच माझा TR इज इक्वल टू काय राहील टॉर्क प्लस TC घेतो मी. TC म्हणजे कॉलर फ्रिक्शन इलिमिनेट करण्यासाठी लागणारा टॉर्क. आता फॉर्म्युला लिहितो. आपला टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे रिक्वायर्ड टू रेज द लोडचा W इंटू DM/2 tan अल्फा नाही फाय प्लस अल्फा. ओके एवढा झाला हा फॉर्म्युला टीचा. प्लस TCचा फॉर्म्युला काय आहे μC इंटू RC म्हणजे कॉलरचा रेडियस आणि इंटू W. ओके एवढं क्लिअर. मग आपल्याकडे RC नाही आहे तर RC कसा काढायचा आता तर ते पण वरतीच करायला पाहिजे होतं. ठीक आहे इथं करू. आता RC कसा करायचा आपल्याला त्यांनी आउटर डायमीटर दिलेला आहे आणि इनर डायमीटर दिलेला आहे. तर RC म्हणजे कॉलरची आता सपोज ही कॉलर आहे रेडियस आहे कॉलरची मीन रेडियस ही कॉलर आहे. कॉलरचा हा आउटर डायमीटर हा इनर डायमीटर आहे. तर इथला जो मीन डायमीटर आहे ना त्याची रेडियस घ्यायची. मग आता मीन डायमीटर कसा काढायचा DMC इज इक्वल टू किती 100 म्हणजे आउटर डायमीटर प्लस इनर डायमीटर बाय 2 160/2 आहे तो 80 आणि RC किती येईल मग 40 mm. कसं काय तर DM याला डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे तुमचं रेडियस येईल. मग RC हा ना RC पण आला. आता डायरेक्ट सॉल्व करायचं. इथे आधी बाय 2 केलं मग इथे परत का केलं हा डायमीटर आला 80 डायमीटरला रेडियस करायसाठी परत डिवाइड बाय 2 केलं. हां आता मी या दोघांमधून W कॉमन घेतो. W इंटू इथं काय येईल DM/2 इंटू tan फाय प्लस अल्फा आणि प्लस μC RC. ओके मग W किती आपला 15 इंटू 10⁻³ DM/2 DM किती आलेला आहे 46/2 tan फाय किती आहे 8.531 आणि प्लस 9.429 डिग्री. ओके प्लस μC किती आहे 0.15 इंटू RC किती आहे 40. तर आपलं डायरेक्ट आन्सर किती येते ते बघू आता आपण. काय 15 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट 46/2 tan ऑफ 8.531 प्लस 9.429 आणि 0.15 प्लस 0.15 0.15 इंटू 40 ब्रॅकेट कम्प्लीट. सो याचं उत्तर येतं आहे इथं आपण ब्रॅकेट द्यायला पाहिजे होतं. अजून इथे ब्रॅकेट शिट सिंटॅक्स एरर इथं ब्रॅकेट राहिलंय. वीस 18 31 तिथे काय
हे काय 11 11 18 36 37 येत आहे. थांब, कुठे 201 इंटू 10 त्याने पण तुम्ही करू शकतात. म्हणजे कसं करायचं, पहिले काढायचं टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला 2 pi W इंटू dm/2 tan फाय मायनस अल्फा. आता एवढा टॉर्क काढून घेतला मी. आता हा आहे टॉर्क लोअर द लोडसाठी. लोअर द लोडसाठी टॉर्क किती येतो 15 इंटू 10⁻³ DM आहे आपला 46/2 टॅन. आता फाय किती आपला फाय आलेला 9.429 मायनस अल्फा किती आहे अल्फा आहे नाही सॉरी आपला फाय आहे 8.531 आणि 9.429. आता इथे बघू शकता फाय हा अल्फापेक्षा छोटा आहे. याचा अर्थ आपला टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड निगेटिव्हमध्ये येणार आहे. याचा अर्थ हा स्क्रू ओव्हरहॉलिंग आहे, सेल्फ लॉकिंग नाही आहे. सेल्फ लॉकिंग कधी असतो जेव्हा फाय हा अल्फापेक्षा मोठा असतो. आता याचं उत्तर काढू आपण 15 इंटू 10⁻³ इंटू 46/2 tan ऑफ 8.531 मायनस 9.429. याचा आन्सर आला आहे -5407.64 न्यूटन mm. ओके, तुम्ही पहिले हे काढून घ्यायचं, मग TC आपण एकदाच काढायचा. काय μc RC इंटू W. μc आपला 0.15, RC आपला 40 इंटू 15 इंटू 10⁻³ इज इक्वल टू आन्सर काय येईल याचं 0.15 इंटू 40 इंटू 15 इंटू 10⁻³ किती आला 90,000. ओके, तर आपला टोटल टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड किती येईल T प्लस TC. मग T किती येतोय आपला -5407.64 प्लस 90,000. ओके, याचा आन्सर काढतो मी -5407.64 प्लस 9123. ओके, याचं उत्तर आलेलं आहे 8459.36 न्यूटन mm. ओके, हे आन्सर आहे टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोडसाठी. तिथं वर काय काढलंय माहिती ना. आलो ना. आपलं याच्यात थोडीशी एक मिस्टेक झाली होती. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये 65 mm इनर डायमीटर दिला होता, आपण 60 घेतला आहे. पण तरी 60 घेऊन जे प्रोसिजर आहे ती सेम आहे. आपण जे म्हणजे जसे काढली प्रोसिजर आपल्याला महत्त्वाची होती ती प्रोसिजर झाली. आता पुढचं विचारलं आहे त्यांनी की द फोर्स रिक्वायर्ड टू रेज द लोड इफ अप्लाइड रेडियस इज अप्लाइड ॲट रेडियस ऑफ 500 mm. म्हणजे जो आपला जो टॉर्क आहे तो टॉर्क आपल्याला असा एखादा हँडल आहे त्या म्हणजे जर आपण 500 mm अंतरावर जर आपण किती फोर्स लावला की त्याने आपण एवढा टॉर्क जनरेट करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं सिम्पल टॉर्कचं किंवा मोमेंटचं फॉर्म्युला काय आहे, आपण फोर्स इंटू एरिया परपेंडिक्युलर डिस्टन्स करतो. म्हणजे सपोज आपण जर असा इथं आपला एखादा फोर्स लागलेला होता, आपल्याला मोमेंट ॲट पॉईंट ए काढायची होती, तर आपण काय करायचो ए पासूनचं डिस्टन्स म्हणजे हे एल डिस्टन्स आहे समजून याचं मॅग्निट्यूड एम आहे.
तर आपण मोमेंट काय घ्यायचं, एल इंटू एम घ्यायचो. तसंच हे म्हणजे इथे एखादा लोड लागतोय माझा आणि हा लोड किती आहे हे त्यांनी विचारलं आहे की ज्याच्याने माझा टॉर्क इज इक्वल टू रेज द लोड येईल. आणि जेव्हा माझा फोर्स म्हणजे हा फोर्स काढायचा आहे की आर माझा किती दिलेला आहे 500 mm. तर त्यासाठी काय नाही, फक्त आपण जो टॉर्क काढलेला आहे ना रिक्वायर्ड टू लोड रेज द लोड 201,831.07 इज इक्वल टू एफ जसं तसा ठेवायचा इंटू 500. ओके, मग एफ इज इक्वल टू काय येईल 201,831.07 बाय 500. कॅल्क्युलेट करायचं 201,831.07 डिवाइड बाय 500 403.66 न्यूटन एवढा आपल्याला फोर्स लागेल की त्याने आपण एवढा टॉर्क जनरेट करू शकतो. सो गाइज इथे आपला आन्सर संपला आहे. मिलते हैं किसी नए वीडियो में.